नमस्कार मित्रांनो, ट्रेड ॲडवायझरच्या 6व्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पुढील काही व्हिडिओमधून मी आपणास इंडिकेटर संबंधी माहिती देणार आहे. आज आपण मूव्हिंग ॲव्हरेज संबंधी माहिती घेऊ. स्टॉकच्या ट्रेंड संबंधी वस्तुनिष्ठ माहिती समजण्यासाठी मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग होतो. ॲव्हरेज केल्याने किमतीमध्ये दररोज होणाऱ्या फरकाची तीव्रता कमी होते. मूव्हिंग ॲव्हरेज काढण्यासाठी क्लोजिंग प्राईसचा उपयोग करतात. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आणि वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज अशा 3 प्रकारच्या मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग केला जातो. यापैकी एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. मूव्हिंग ॲव्हरेजचा पिरियड निवडणे महत्त्वाचे असते. गुंतवणूकदार किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहे यावरून मूव्हिंग ॲव्हरेजचा पिरियड निवडला जातो. लहान पिरियड निवडला गेल्यास तो अधिक सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळे चुकीच्या संकेताचे प्रमाण वाढू शकते. मोठ्या पिरियडचे मूव्हिंग ॲव्हरेज मोठ्या ट्रेंडबद्दल अधिक माहिती देतात. स्टॉक प्राइस आणि मूव्हिंग ॲव्हरेजचे क्रॉसिंग किंवा 2 किंवा अधिक मूव्हिंग ॲव्हरेजचे क्रॉसिंग पाहून बाय आणि सेलचे निर्णय घेतले जातात. याची आपण एक एक करून माहिती घेऊया. प्रथम एक मूव्हिंग ॲव्हरेज आणि प्राइस यापासून कसे संकेत मिळतात ते पाहूया. या चार्टमध्ये प्राइस आणि मूव्हिंग ॲव्हरेजची रेष दिसते. या ठिकाणी स्टॉक प्राइस जेव्हा मूव्हिंग ॲव्हरेज रेषेच्या वर क्लोज होते त्यावेळी खरेदीचे संकेत मिळतात. काही गुंतवणूकदार पूर्ण कॅन्डल ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती पूर्ण होण्याची वाट पाहतात आणि ती तयार झाल्यानंतर खरेदी करतात. चार्टमध्ये वरच्या बाजूला स्टॉकची प्राइस जेव्हा मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज होते तेव्हा तेथे विक्रीचे संकेत मिळतात. या चार्टमध्ये 2 मूव्हिंग ॲव्हरेज वापरलेले आहेत. एक लहान पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज आहे आणि दुसरी मोठ्या पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. जेव्हा लहान पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज मोठ्या पिरियडच्या मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वर जाऊ लागते तेव्हा खरेदीचा संकेत मिळतो. 2 ते दिवस मूव्हिंग ॲव्हरेज वरच राहिले तर खरेदी करावी. या उलट लहान पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज मोठ्या पिरियडच्या मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून खाली जाऊ लागते तेव्हा स्टॉकच्या विक्रीचे संकेत मिळतात किंवा विक्री करावी. या चार्टमध्ये 5, 13 आणि 26 या 3 पिरियडच्या मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग केलेला आहे. चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा 5 पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज 13 पिरियडच्या मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वर जाते तेव्हा खरेदीचा संकेत मिळतो. यानंतर 5 ची मूव्हिंग ॲव्हरेज 26 च्या मूव्हिंग ॲव्हरेजला आणि 13 पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज 26 पिरियडच्या मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वर जातात तेव्हा अपट्रेंडची खात्री मिळते. असेच एका पाठोपाठ एक क्रॉसिंग खालच्या बाजूला झाल्यास विक्रीचे संकेत मिळतात. जेव्हा 3 मूव्हिंग ॲव्हरेज वापरल्या जातात तेव्हा 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ज्यापासून आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो. जर तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेज एकाच बिंदूमध्ये मिळतात आणि त्या सर्व मूव्हिंग ॲव्हरेज वर जाऊ लागतात तेव्हा स्ट्रॉंग अप ट्रेंडचे संकेत मिळतात. याला आपण संगम असे नाव देऊ शकतो. आणि जेव्हा संगम होऊन सर्व मूव्हिंग ॲव्हरेज खालच्या दिशेने जाऊ लागतात तेव्हा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड झाल्याचे संकेत मिळतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जर लहान पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज मोठ्या पिरियडच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ येते परंतु क्रॉस न करता पुन्हा पूर्वीच्या दिशेने जाते तेव्हा पूर्वीचा ट्रेंड अधिक स्ट्रॉंग होऊ लागतो. या चार्टमध्ये संगम झाल्यानंतर स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड तयार झाल्याचे दिसते. जे गुंतवणूकदार अधिक सावध राहून गुंतवणूक करतात ते खालील गोष्टी पाहून ट्रेंड बदलण्याची खात्री करून त्यानंतरच गुंतवणूक करतात. त्यामध्ये ते 1, 2 किंवा 3 कॅन्डल मूव्हिंग ॲव्हरेज लाईनच्या वर किंवा खाली क्लोज झालेल्या असल्यास किंवा 1 ते 3 कॅन्डल पूर्णपणे मूव्हिंग ॲव्हरेज लाईनच्या वर किंवा खाली तयार झाल्या आणि मूव्हिंग ॲव्हरेजची दिशा ट्रेंडच्या दिशेने वळल्याची खात्री झाली की त्यानंतर खरेदी आणि विक्री करतात. या स्लाइडमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या कालावधीसाठी
कोणत्या पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेज वापरल्या जातात त्याची माहिती दिलेली आहे. याशिवाय गुंतवणूकदार विविध चाचण्या ट्रायल करून मुव्हिंग ॲव्हरेजचे पिरियड ठरवू शकतात. मित्रांनो, मला खात्री आहे की आपणास मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून खरेदी आणि विक्री कशी केली जाते ते समजले असेल. या व्हिडिओ आणि चॅनलला आपण शेअर आणि सबस्क्राईब करण्याची विनंती करून मी इथे थांबतो. धन्यवाद.